जय शिवराय. उद्या 20 नोव्हेंबर 2024 म्हणजेच मतदानाचा दिवस. आपण आपली मतदानाची जबाबदारी खरंच पार पाडणार आहोत आणि आपल्या आवडीचा उमेदवार निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग तो उमेदवार किती पात्रतेचा आहे ते आपल्यालाच माहीत असतं, पण आपल्या पुढे पर्याय नाही, कारण आपल्याला फक्त निवडण्याचा अधिकार आहे. छापा काटा. छापा असेल तर काटा नसेल आणि काटा असेल तर छापा नसेल. इतकंच काय तो बदल घडणार आहे, बाकी जसं आहे तसं. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की बरेच दिवस टी व्ही किंवा सोशल मीडियावर अनेक जाहिराती दाखवल्या जातात आणि त्या जाहिरातींच्या माध्यमातून आपल्याला असं दाखवलं जातंय की सरकार आपल्यासाठी फार मोठ्या योजना राबवत आहे किंवा राबवणार आहे. जे सत्तेत आहेत त्यांनी अनेक योजना सुरू केल्या आहेत किंवा ज्यांना सत्तेत यायचं आहे ते आपल्याला पुढे त्या योजना आणणार आहेत, असं त्या जाहिरातींच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात. मग त्या योजना कोणत्या? मग लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, शेतकरी असेल, विद्यार्थी असतील, व्यावसायिक असतील किंवा इतर सगळे लोक आहेत, त्यांना त्यांच्या परीने त्या योजना किती भारी आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. कोणी 1500 देतं, कोणी 2100 देतं, कोणी 3000 देतं, कोणी 3 लाखाचं कर्जमाफी देतं किंवा इतर सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी. मग ते विद्यार्थ्यांना शिक्षण फुकट असेल किंवा प्रवास फुकट असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर त्या जाहिरातींच्या माध्यमातून ठेवण्याचा ही लोक प्रयत्न करत आहेत. आणि आपण भुलतो या गोष्टीला. असं अनेक वर्ष खरं तर सुरू आहे, पण आता ते जास्त तीव्रतेने आपल्यासमोर सादर केलं जातं आणि आपल्याला येडं बनवलं जातं, अक्षरशः मूर्ख बनवलं जातं. मला खरं तर कोणाला दोष द्यायचा नाही आहे, कारण ते त्यांचं प्रोफेशनली अगदी इमानदारीने काम करतायत. पण आपण त्या गोष्टीवर भाळतोय, भुलतोय आणि शेवटी आपला त्रास कुठेही कमी होत नाही, फक्त आपण ह्या गोष्टी सहन करतोय. हे जे सरकार आहे, जे योजना देत आहेत किंवा देणार आहेत, त्या योजनाला लागणारा पैसा नक्की कुठून येणार आहे याचा एकदा तरी आपण विचार केलाय का? एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. एक बहीण असते आणि तिचा एक भाऊ असतो. दरवर्षी दिवाळीला तो भाऊ त्या बहिणीला 400-500 रुपयाची साडी घेऊन येतो आणि ती बहीणही खुश असते, कारण तिला माहीत असतं की आपल्या भावाची जी परिस्थिती आहे, जी काही त्याची कमाई आहे, त्या कमाईतून तो फक्त आपल्यासाठी 400 ते 500 रुपयाची साडी घेऊन येऊ शकतो. ती आनंदाने ती साडी त्या भाऊबीजेला स्वीकारत असते. पण एक वर्षी काय होतं की भाऊ येतो, मस्त 4 व्हीलर गाडीतून येतो, गाडीतून उतरतो, मस्त अंगावर सोनं घातलेलं असतं आणि बहिणीसाठी 25 का 30 हजाराची साडी घेऊन येतो. बहीण पण आनंदी होते. लोकांना सांगायला होतं की माझा भाऊ 4 व्हीलर गाडीतून आलाय, महागड्या गाडीतून आलाय, अंगावर छान कपडे आहेत, सोनं नाणं आहे आणि तिच्यासाठी 25-30 हजाराची साडी आणली. बघायला फार छान वाटतं. पण त्या बहिणीने हा विचार केला का की ज्या भावाला मी दरवर्षी पाहते त्याची कमाई मला माहीत आहे, कारण ती त्याच घरातून आलेली असते, आणि आज अचानक त्या भावाने जे काय केलंय, जी गाडी घेतली, त्याच्या अंगावर जे सोनं नाणं आहे, त्याच्या अंगावर जे महागडे कपडे आहेत, त्यांनी जी एक महागडी साडी मला आणली, त्याच्या पाठीमागचं नक्की कारण काय आहे? कदाचित ते कारण तिने विचारायला हवं होतं. जर विचारलं असतं आणि ते जर सत्य असं असेल की त्या भावाने खरंच फार मोठी कमाई, योग्य मार्गाने कमाई करायला सुरुवात केली, तर मग त्यांनी आणलेली गाडी, त्याच्या अंगावर असलेलं सोनं, तिला आणलेली महागडी साडी ही तिने स्वीकारणं खरंच योग्य आहे, त्याच्यामध्ये खरंच आनंद आहे. पण समजा ती साडी आणण्यासाठी, त्याने आणलेले 4 व्हीलर घेण्यासाठी की त्याच्या अंगावर असलेलं सोनं घेण्यासाठी त्यांनी जर फार मोठं कर्ज केलेलं असेल, तर उद्या त्या भावाला त्या कर्जापायी तो त्या खड्ड्यात जाणार आहे किंवा त्याचा विनाश होणार आहे, हे त्या बहिणीच्या लक्षात येणं फार गरजेचं आहे. किंवा त्यांनी हे पैसे कमवण्यासाठी जर काहीतरी चुकीचं काम केलं असेल, तर नक्कीच त्या भावाला त्याचा
प्रायश्चित्त द्यावं लागेल, त्याला उद्या अटक होऊ शकते किंवा त्याला त्याचा अंतसुद्धा त्याचा होऊ शकतो. म्हणजे शेवटी हा भाऊ कुठंतरी खड्ड्यात जाणार आहे. मग अशा वेळेसही त्या बहिणीने ती साडी स्वीकारताना विचार करायला हवा. त्याच्या पुढे जाऊन आपण विचार केला तर नक्की हे सगळं खरेदी करण्यासाठी ती गाडी असेल, सोनं नाणं असेल किंवा ती साडी असेल महागडी, हे त्या बहिणीने स्वीकारण्या अगोदर त्या भावाकडे जर चौकशी केली की दादा तू हे सगळं आणलंयस, हे आणण्यासाठी तुझ्याकडे पैसे आले कुठून, आणि ते पैसे जर अशा मार्गातून आले असतील की त्या भावानी आपल्या वडिलांची वडिलोपार्जित जमीन किंवा जी संपत्ती आहे ते विकून जर हे सगळं केलं असेल तर काय फायदा ह्या गोष्टीचा, काय फायदा ह्या सगळ्या बडेजावाचा, नक्कीच खरंच या सगळ्यामध्ये आनंद आहे का. म्हणून ह्या सगळ्या बहिणींनी, भावांनी किंवा ज्यांनी हे गोष्ट फुकट घेतले, म्हणजे मी तुम्हालाच दोष देत नाहीये, खरं तर या सगळ्यामध्ये, या सामान्य विचारामध्ये मी सुद्धा आहे, पण आपण सगळ्यांनी याचा विचार करायला हवा. हे जे सरकार आहे, हे जे आपल्याला सुविधा देतंय, ह्या काय योजना राबवतंय, ह्या योजनेसाठी लागणारा पैसा नक्की येणार कुठून आहे, त्या पैशाची नक्कीच आवक कुठून आहे, आणि हे सगळं कुठपर्यंत चालणार आहे, किंवा ह्या सगळ्या योजना देताना इतर सगळ्या गोष्टींच्यावर म्हणजे महागाईवर परिणाम होणार आहे का, आपल्याला ज्या मूलभूत सुविधा भेटणं योग्य आहे या सगळ्या सुविधांच्यावर परिणाम होणार आहे का, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण हे सगळं भौतिक आहे. जे आपण जाहिरातीमध्ये पाहतो की आज तुम्हाला 1500, 2000, 2100, 3000, लाख, 2 लाख, फुकट प्रवास, फुकट शिक्षण, हे जे भेटणार आहे हे कितपत योग्य आहे आणि त्याच्या पाठीमागे खरंच काय परिणाम होणार आहे का, या सगळ्या योजना स्वीकारत असताना हा जर छोटा आनंद आपल्याला भेटतोय आणि त्याचं जर पुनर्वसन पुढच्या पिढीला आपल्या वाईट परिणामांच्या मध्ये जर भोगावं लागणार असेल तर या योजना सगळ्या आपल्या कामाच्या नाहीत. बरं, ह्या योजना सुरू होतात कधी? मागची जी 5 वर्षे गेली निवडणुकीची, त्यावेळी जे सत्तेत आले त्यांनी लगेच ह्या योजना सुरू केल्या का? तर नाही. त्यांना आत्ता पुन्हा सत्तेत यायचं आहे म्हणून त्यांनी या योजना सुरू केल्या, आणि जे मागच्या वेळेस सत्तेत आले नव्हते त्यांनीही आत्ता योजना सुरू केल्या, कारण त्यांना सत्तेत यायचं आहे. म्हणजेच जेव्हा निवडणूक येते त्यावेळी आपल्याला अशा योजनांचं आमिष दाखवलं जातं, आपण त्या आमिषाला बळी पडतो आणि आपला निर्णय चुकतो. खरं तर ह्या योजनांचं जेव्हा आपल्याला आमिष दाखवलं जातं त्यावेळी आपण ह्या लोकांना त्या योजना कशा राबवता याच्याबद्दल जाब विचारणं खरं तर आवश्यक आहे. या योजनांच्यासाठी लागणारा पैसा नक्की येतो कुठून, ते तुम्ही कसं नियोजन करणार आहोत, नक्की राज्याचं इन्कम किती आहे, त्यातून तुम्ही कुठल्या विकास कामांच्यावर, कुठल्या योजनांच्यावर तुम्ही तुमच्यावर किती पैसा खर्च करता, या सगळ्याचा जाब जर आपण विचारायला सुरुवात केली तर एक दिवस नक्कीच बदल घडेल आणि आपलं मतदान हे फुकट जाणार नाही. हे सगळं पाहून मतदान नक्की करा. पुढे तुम्ही कोणालाही मतदान करा, कोणताही उमेदवार निवडून येईल, पण निवडून आल्यानंतर त्यांनी ज्या जाहिराती दाखवल्यात, त्यांनी जे काही वचननामे दिलेत, ह्या सगळ्यात जे लिहिलं गेलंय, दाखवलं गेलंय, याची पूर्तता तो कशा मार्गाने करणार आहे, त्याचा पुढे आपल्या आयुष्यावर किती वाईट परिणाम होणार आहे किंवा चांगला परिणाम होणार आहे, याचा जाब विचारायला विसरू नका. कारण ह्या सगळ्या योजना आपल्या पुढील भवितव्यासाठी, पुढच्या पिढीसाठी किती योग्य आहेत आणि किती अयोग्य आहेत हे सगळं आपल्यालाच ठरवायचं आहे. जय शिवराय.